श्री विठ्ठल श्री विठ्ठल हरी कृपया गेट वरती जेवढे दिसत आहेत ना सगळे महिला मंडळ कोणी असतील सर्वांना विनंती आहे सर्वांनी रामकृष्ण हरी रूप पहालोचनी सुख भागे वो साजनी
या ठिकाणी आपल्या अखंड हरिनाम शब्दासाठी खऱ्या अर्थानं अंधेरी विधानसभेचे कार्यसम्राट आमदार आणि भारतीय जनता पार्टीचे मुंबईचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय अमितजी साटम साहेबांचं आगमन झालेलं आहे. संत ज्ञानेश्वर सेवा मंडळाच्या वतीनं साहेबांचा सन्मान होतोय आणि तो सन्मान देण्यासाठी मी सचिनजी शिवेकर, प्रकाश शेठ सातपुते आणि श्यामराव रोंदळ अध्यक्ष विनंती आपण साटम साहेबांचा सन्मान करायचा. त्यांच्या समवेत खर तर रोहनजी राठोड साहेब प्रभाग समिती अध्यक्ष साहेब आपलाही सन्मान होतोय. विठ्ठलजी बंदेरी नगरसेवक
परब्रह्म व्यापक माये जो रूप परब्रह्म व्यापक माये तो गोकुळे दाई तारे पाहे तो गोकुळे गाय तारका
हे पहा पहिली चाल हरिभक्त बरायन शंकर महाराज डांगले आणि हरिभक्त बरायन सुरेश महाराज कोयते यांनी म्हणायचे. चला. जो परिपूर्ण परब्रह्म व्यापक गगनमय, 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 पूर्ण परब्रह्म व्यापक गगनमय, जो परिपूर्ण परब्रह्म व्यापक गगनमय. तो गोकुळी गायीचा आहे, तो गोकुळी गायीचा आहे, पाहो भुजला भक्ती प्रेमात, पाहो भुजला भक्ती प्रेमात. गोकुळ गाय चारिताये, ओ गोकुळ गाय चारिताये, पाव फुलाला भक्ती प्रेमासी, पाव फुलाला भक्ती प्रेमासी. शिदोऱ्या
जो परिपूर्ण परब्रह्म व्यापक गे माये, जो परिपूर्ण परब्रह्म व्यापक गे माये, तो गोकुळे गायी चारित आहे. पहाओ भुलला भक्ती प्रेमाशी, शिदोऱ्या चोरून खाय वेगीशी. एका जनार्दनी व्यापक देखा, तो गोकुळे चोरी करी कौतुका. पहाओ भुलला भक्ती प्रेमाशी, शिदोऱ्या चोरून खाय वेगीशी. पांडुरंगा स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तीची बंधू श्री चरण श्री गुरूंचे. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीव नेत्रं रघुवंशनाथं.
कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शुक्लां ब्रह्मविचारसार परमामाद्यां जगद्व्यापिनीं वीणा पुस्तकधारिणीं अभयदां जाड्यान्धकारापहां हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां विठ्ठल जो परिपूर्ण परब्रह्म व्यापक गेम आहे तो गोकुळे गायी चारित आहे पहावो भुलला भक्ती प्रेमाशी शिदोऱ्या चोरून खाय वेगीशी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग श्री क्षेत्र पैठण निवासी असलेले भगवान महाविष्णूचे अवतार सकल साधक जन बोधक संसार गतिरोधक पंढरी पथ साधक श्रीमंत श्री शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा हा अत्यंत प्रसिद्ध अत्यंत महत्वाचा 3 चरणाचा असा छोटा परंतु अर्थदृष्ट्या फार असा मोठा अभंगाच्या सेवेकरता घेतलेला असून महाराज या अभंगाच्या द्वारा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला कशाचं वेड आहे परमात्मा कशा करता वेडा झालेला आहे ते भगवंताचं वेड आजच्या अभंगात सांगतात अभंगावर काही बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे आपल्या वारकरी संप्रदायाचं परम आराध्य दैवत परम मंगल धाम सकळ देव देवोत्तम भगवान श्री पंढरीरायाच्या कृपेनं अखिल विश्वाची माऊली श्री संत ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज आदी करून सर्व साधू संतांच्या संत महंतांच्या कृपाशीर्वादाने आपलं या ठिकाणचं श्री संत ज्ञानेश्वर महाराज सेवा मंडळ 7 बंगला या मंडळाच्या वतीनं गेली 36 वर्ष संपन्न होत असलेला हा भव्य आणि दिव्य अशा प्रकारचा भक्ती उत्सव आणि या उत्सवातील आजच्या काल्याच्या कीर्तनामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण उपस्थित आहोत हे तुमचं आमचं सर्वांचं भाग्य आहे विठ्ठल यंदाचं हे 36वे वर्ष आहे अर्थात 3 तपांची परिपूर्ती आपण या ठिकाणी केलेली आहे आणि म्हणून योगायोगानं अभंगाला जो परिपूर्ण परब्रह्म व्यापक गेम आहे 3 तपांची परिपूर्ती आपण केली कारण असं आहे कोणतीही साधना सलग सतत सातत्यानं जर 12 वर्ष केली तर त्याला एका तपाची पूर्ती असं म्हणतात कारण 12 वर्ष साधनेमध्ये असलेलं सातत्य आणि त्यामुळं त्या साधनेमध्ये एक शक्ती निर्माण होत असते आणि त्या दृष्टीनं 3 तपपूर्ती म्हणून यंदाचं 36वे वर्ष अत्यंत महत्वपूर्ण असं आपलं वर्ष आहे विडावला माझ्याही परम भाग्यानं आपल्या या ठिकाणी पहिल्यांदाच या ठिकाणी सेवा करण्याचा योग आहे आपलं सर्व श्री संत ज्ञानेश्वर महाराज सेवा मंडळ या मंडळाच्या वतीनं मंडळाचे खजिनदार आदरणीय श्री हरिभक्तीपरायण संतोष महाराज बच्चे महाराजांनी ही सेवा माझ्यावरती सोपवली
या समस्त मंडळाच्या वतीनं या काल्याच्या सेवेची जबाबदारी त्यांनी माझ्यावर या ठिकाणी सोपवली. एवढा मोठा कार्यक्रम आहे महाराज, याच्याकरता हे सर्व संयोजक मंडळी रात्रंदिवस झटतायत महाराज. एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचं नियोजन करणं तितकं सोपं नाही. पण आदरणीय संतोष महाराज असतील, मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व जी मंडळी आहेत ते अतिशय तळमळीने या कार्यक्रमाचं नियोजन करतात. आणि म्हणून संतोष महाराजांचे मला किती फोन झाले आणि किती मेसेज झाले ह्याचा हिशोबच मला अजून लागलेला नाही. कायम सतत संपर्कात, कायम कार्यक्रमाची आठवण करून देणं, कुठं आलात, कधी येणार, कसं जाणार, अशी ही सर्व कर्तव्य तत्पर असणार आपलं मंडळ. या मंडळाच्या वतीने ही सेवा आहे. या सेवेच्या निमित्तानं सर्वच परमार्थ क्षेत्रातली जुनी आणि जाणती परमार्थी मंडळी आज उपस्थित आहेत. सर्वच गायक वादक कीर्तनकार सर्व महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. गायनाचार्य आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण शंकर महाराज डांगले या अनोख्या ठिकाणी परिचयाचं असणारं माझं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय हरिभक्तीपरायण शंकर महाराज आदी आदी करून सर्वच महाराज मंडळी आमच्या बरोबर आलेले आमचे मित्र हरिभक्तीपरायण विठ्ठल महाराज आदी करून सर्व महाराज मंडळींच्या चरणी विनम्र भावानं नमस्कार करतो. उपस्थित सर्व श्रोत्यांच्या चरणी, माता भगिनींच्या सर्वांच्या चरणी विनम्र भावानं अभिवादन करून धावत्या वेगामध्ये आपली सेवा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. विडावला विडावला आजची ही काल्याची सेवा आहे. त्याला सोप्या भाषेमध्ये आजचं हे प्रसादाचं कीर्तन असं सुद्धा म्हणतात बरं का. कारण आपण केलेल्या सेवेला एक प्रसादत्व देण्याची ताकद आजच्या सेवेमध्ये आहे. आणि म्हणून काला हे आपल्या वारकरी संप्रदायाचं वैभव आहे महाराज. वैभव आहे. का वैभव आहे लक्षात घ्या. भगवान श्रीकृष्णाने गोपाळांबरोबर काला केला, भागवतामध्ये वर्णन आहे. तो काला किती वेळेला केला बसलेले सांगा, माहितीये का कोणाला? अहो भगवान श्रीकृष्णाने एकदाच काला केला, मग पुन्हा काला केला नाही. पण वारकरी संप्रदाय असा एक संप्रदाय आहे की 12ही महिने रोज काला प्राप्त करून देण्याची ताकद या संप्रदायाची आहे. म्हणून आपल्या या महानगरीमध्ये तर रोजच काला चालू आहे महाराज. कुठं ना कुठं काल्याचं कीर्तन कायमच चालू आहे. म्हणून तर ही संतांची भूमी आहे. त्याच्या करता तर त्याला महाराष्ट्र म्हणतात. विठाला विठाला म्हणून काला हे संप्रदायाचं वैभव आहे. आणि म्हणून आपल्या सप्ताहाचा आजचा हा काल्याचा दिवस आहे. भव्य दिव्य प्रशस्त अशा प्रकारचं आपलं सर्वांचं हे नियोजन आहे. आणि अगदी महासागराच्या काठावरती सप्ताह आहे. परिपूर्णतेचं स्वरूप असणारा सागर आणि त्याच्या बाजूलाच अगदी कार्यक्रम आहे. आमच्याकडे काही लोक मुंबईला मायानगरी म्हणतात का नाही? पण ह्या मायानगरीतच तुम्ही परब्रह्मच उभा केलंय महाराज. सर्व सुंदर अशी सिस्टीम आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण सचिन शेठ नाशिकवरून आवर्जून या ठिकाणी सिस्टीम मागून घेतली महाराज. एवढा अट्ठास कशा करताय? हे संप्रदायाचे सर्व वैभव आहे महाराज. विढावला 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 काल्यालाच प्रसादाचं कीर्तन म्हणतात. कारण असं आहे, चिंतनानं इथल्या प्रत्येक गोष्टीला प्रसादाचं स्वरूप येतं. घरी जर तुम्हाला तुमच्या हातावरती कोणी साखर दिली तर त्याला साखर म्हणता येईल. पण इथं जर तुमच्या हातावरती कोणी साखर दिली महिला मंडळी तर त्याला आपण काय म्हणतो? प्रसाद म्हणतो. चिंतनानं त्या वस्तूला प्रसादत्व प्राप्त झालं. घरी जर तुम्हाला हातावरती कोणी खोबरं दिलं तर त्याला खोबरं म्हणता येईल, नारळाचा तुकडा म्हणता येईल. पण इथं जर तुमच्या हातावरती कोणी नारळाचा तुकडा दिला तर त्याला नारळाचा तुकडा म्हणत नाहीत. काय म्हणतात? प्रसाद म्हणतात. चिंतनानं
प्रसादत्व प्राप्त करून देण्याची ताकद काल्याच्या कीर्तनामध्ये आहे. आणि म्हणून त्या निमित्तानं मी नाथ महाराजांचा अभंग 3 चरणाचा छोटा परंतु अर्थदृष्ट्या फार मोठा असणारा अभंग आजच्या सेवेकरता निवडलेला आहे. मी सुरुवातीला सांगून गेलो की नाथ महाराज या अभंगाच्या द्वारा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला कशाचं वेड आहे ते वेड आजच्या अभंगात सांगतात. आपल्या मर्यादित वेळेमध्ये आपल्याला सेवा करायची, याच्याकरता बसलेल्या मंडळींनी थोडं लक्षपूर्वक ऐकण्याचा प्रयत्न करा. मुलं ज्यांची असतील त्यांनी जवळ घेऊन बसा, कारण आज काल आहे, कालवा नाही, हे लक्षात ठेवा. काला आणि कालवा, कालवा कळतो का तुम्हाला? गोंधळ असला की आमच्या गडबड गोंधळ उडाला का गावाकडे म्हणतात काय कालवा चालू, पण आज कालवा चालू आहे का काला चालू आहे? आपला काला. त्यामुळं आपापसामध्ये बडबड करू नका, मुलांना जवळ घेऊन बसा आणि ज्या ज्या वेळी भजन होईल त्या त्यावेळी टाळी वाजवा, वाजवा टाळी बसलेली. विढाला विढाला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला कशाचं वेड आहे ते वेड आजच्या अभंगात सांगतात. या समस्त सृष्टीचा जर आपण विचार केला, सर्व या पृथ्वीवरचा विचार केला, तर प्रत्येकाला कशाचं तरी काय आहे? वेड आहे महाराज. कुणाला कशाचं वेड असेल, कुणाला कशाचं वेड असेल, प्रत्येकाचं वेड त्याचा विषय वेगळा असेल, पण प्रत्येकाला वेड मात्र आहेच आहे महाराज. प्रत्येकाला कशाचं तरी वेड आहे. मी असं सांगत होतो, प्रत्येकाला कशाचं तरी वेड आहे. एक जण उठला आणि म्हणला, महाराज काय सांगता, मला कशाचंच वेड नाही. मी म्हणलं, बाबा तुला हेच वेड आहे. विठाला विठाला कशाचंच वेड नाही, हे सुद्धा काय आहे? वेडच ना महाराज. आणि म्हणून थोडस धाडसानं बोलतो, हे संपूर्ण जग म्हणजे वेड्यांचा बाजारच आहे महाराज, आहे का नाही? प्रत्येकाला वेड आहे, म्हणून हे जग काय आहे? वेड्यांचा बाजार आहे. एकदा काय झालं, वेड्यांच्या दवाखान्यामध्ये एक मनुष्य फिरण्याकरता गेला. वेड्या लोकांची हॉस्पिटल असतात. फिरण्याकरता तो माणूस तिथे गेला. तेवढ्यात तिथला एक शहाणा मनुष्य धावत आला आणि त्याने विचारलं, का तुम्हाला दवाखाना सगळा बघायचा आहे का? म्हणजे हो, चला मी तुम्हाला फिरून दाखवतो. आता तो वेड्यांचाच दवाखाना महाराज. कोण उलट्या उड्या मारायचं, कोण सोयीच्या उड्या मारायचं, कोण भिंतीवर चढून बसायचं, कोणी कपडे फाडून शिवायचं, कोण भिंतीला कान लावायचं. आता काय काय सांगू तुम्हाला, सगळं कीर्तन त्याच्यातच जाईल महाराज. त्याने सांगितलं, बघा ह्याला भिंतीवर चढून बसायचं वेड आहे, बघा त्याला कपडे फाडून शिवायचं वेड आहे, बघा त्याला उलट्या उड्या मारायचं वेड आहे. हे सगळं त्यानं दाखवलं. दवाखाना बघून झाला. तो मनुष्य बाहेर निघणार तेवढ्या डॉक्टर तिथं आले. नमस्कार, तुम्ही आमचा दवाखाना बघायला आला होता का? म्हणले हो हो. मग बघून झाला का? हो बघून झाला. हो, हा शहाणा मनुष्य मला भेटला आणि त्यानं सगळं मला फिरून व्यवस्थित दाखवलं. म्हणले कोण शहाणा? म्हणले काय हा शहाणा? म्हणले हा शहाणा आहे, हा तर वेडाच आहे म्हणले. त्या माणसाला आश्चर्य वाटलं. डॉक्टरने विचारलं, का तो वेडा कसा आहे? मला तर फार शहाणा वाटतो. त्याला कशाच वेड आहे? ते म्हणले, त्याला एकच वेड आहे, दवाखान्यात कोणी आलं का त्याला सगळं फिरून दाखवायचं. विढाला विढाला आवाज खनकतोय, डबल होतोय, जास्त डबल होऊ दे नका. विढाला विढाला सांगण्याचा अर्थ काय आहे? प्रत्येकाला कशाचं तरी वेड आहे. मग सामान्य जीवाचा विचार करा, या जीवाला सुद्धा कशाचं तरी काय आहे? वेड आहे. भक्तांचा संतांचा विचार केला तर त्यांना सुद्धा वेड आहे. मग म्हणले, देव तरी शहाणा असेल. अहो तो तरी कुठला शहाणा आहे? तो सुद्धा वेडाच आहे. त्याला पण वेड आहे. पण प्रत्येकाच्या वेडाचा विषय वेगळा आहे. जीवाला कशाचं वेड आहे तुकोबराय सांगतात, हे जीव विषयामध्ये वेडे झालेले आहेत, विषयाच्या भोगामध्ये गुरफटलेले आहेत. तुकोबराय बोलतात, विषय ओढी भुलाले जीवा, विषय ओढी भुलाले जीवा,
भुले जीव भुलले म्हणजे काय झालं? वेडे झाले. हे जे विषयामध्ये वेड झालेलं आहे, कोणी शब्द विषयामध्ये वेड झालंय, कोणी स्पर्श विषयामध्ये, कोणी रूप विषयामध्ये, कोण रसामध्ये, कोण कशामध्ये, कोण कशामध्ये वेड झालंय, कोण गंधामध्ये वेड झालंय. ज्ञानोबराय म्हणतात, कोणे एके अवसरी रिघोनी नेत्राच्या द्वारी रूपाच्या डोंगरी सैरा हिंडे. काही माणसाला रूपाचं एवढं वेड आहे महाराज, रात्रंदिवस मी कसा दिसतो, मी कसा दिसतो. आपल्याला काही लोकांना जेवायला कमी लागते, जेवणाचा खर्च कमी, तेवढा मेकअपचा त्याच्यापेक्षा जास्त खर्च आहे. रूपामध्ये वेडे झालेले आहेत. पण रूपामध्ये वेड होणं, ज्ञानोबराय म्हणतात, रूपाच्या डोंगरी सैरा हिंडे, म्हणजे डोंगरामध्ये तो अडकलाय, दुःखाच्या खाईमध्ये तो जाणार आहे. काही माणसांना रूपाचं एवढं वेड, कसे वेडे होतात काय सांगू तुम्हाला. पूर्वीच्या काळी एक मनुष्य सिनेमाला गेला, सिनेमाला, जुन्या काळामध्ये हे मोबाईल ज्यावेळी हातात नव्हते त्यावेळी सिनेमाला मोठी किंमत होती, व्हॅल्यू होतं महाराज. सिनेमाला गेला आणि सिनेमा बघून घरी आला तसा बायकोला सारखा दुसफूस 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 दुसफूस. तिच्या लक्षात येणं नेमकं काय झालं. अहो मी तर सगळं व्यवस्थित करते आणि काय झालं दुसफूस करायला. तो म्हणला मी सिनेमाला गेलो नव्हतो का, आणि मग सिनेमाला गेला होता म्हणून काय मला दुसफूस करायची असा काही नियम आहे का. तो म्हणला नाही, पण ती सिनेमातली कशी दिसत होती तशी तू नाही. तुम्ही जागे आहात ना सगळे, आता असं म्हणल्यावर काय झालं असेल. तो म्हणला ती सिनेमातली कशी होती तशी तू दिसत नाही. ते म्हणले काय म्हणला, नाही ती सिनेमातली कशी होती तशी तू दिसत नाही. ती अशी खमंग होती महाराज. ती म्हणली अरे बाबा मी जर सिनेमातल्या सारखी असती तर तुझ्यासारख्या माकडाच्या वाट्याला आली असती का. विठाला विठाला रूप विषयामध्ये अडकले, दुःख भोगावं लागणार. काही जीव रूपाच्या विषयामध्ये वेडे झालेले, काही रसनेच्या वाटा रिगो निघा सुबटा रसाचा तरकुटा भरोचे लागे. काही जण हे जिभेनं अक्षरशः वेडे झालेले आहेत, रसामध्ये अडकलेले आहेत. पूर्वीच्या काळी गावाकडे शाळेचे जे शिक्षक असतात त्यांना गुरुजी म्हणायचे, बरोबर ना, गुरुजी म्हणायचे. पण आता ते सगळं गेलं महाराज. आता सर म्हणतात. गुरुजी म्हटल्यावर कसं बरं वाटायचं का ना, सर म्हणजे बाजूला सर तिकडं असं वाटतं का ना. त्या गुरुजी बद्दल केवढा आदर होता महाराज. शाळेत शिकणारी मुलं घरी काही फळं असतील, काही शेतातलं असेल, काही सणावाराचे पदार्थ असतील, ते गुरुजीला नेऊन शाळेत द्यायचे महाराज. केवढा आदर. आता कशाचं गुरुजीला गाठून रस्त्यात मारतील महाराज, अशी परिस्थिती. पण पूर्वीच्या काळी चालायचं. मग दिवाळी जवळ आली, फराळाचे पदार्थ घरून बनवून गुरुजीला नेऊन द्यायचे. अशीच दिवाळी जवळ आली, प्रत्येक मुलांनी कोणी काय लाडू चिवडा करंजी चकली काय 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 बनवलं, गुरुजींना नेऊन दिलं. एक मुलगा होता, त्याला गुरुजींनी विचारलं बाळ्या तू काय आणलं. तो म्हणला थांबा आईला विचारून येतो. पळतच घरी गेला. आई गुरुजी म्हणतात फराळाला काय केलं. आता तिला मोठी काळजी पडली महाराज. ती गरीब बिचारी होती, तिचा पती वारलेला, कशी बसत, दुसरा एक लहान मुलगा, हा मुलगा सांभाळत होती, काम करत होती. तिला प्रश्न पडला आता काय द्यावं कुठून द्यावं. ती म्हणली काळजी करू नको, उद्या मी तुला गुरुजीला फराळ घेऊन देण्याकरता बनवते. पळतच आला. गुरुजी आई म्हणली उद्या देते. म्हणले ठीक आहे काय अडचण. दुसऱ्या दिवशी तिला प्रश्न पडला, कोणाकडून 2 रुपये घेतले, त्याचं दूध आणलं, बासुंदी तयार केली आणि त्याला द्यावी म्हणून ठेवली. तेवढ्यात पोरग शाळेत गेलं. गुरुजीने विचारलं बाळ्या तू आज काहीतरी आणणार होता, काय झालं. तो म्हणला थांबा लगेच घेऊन येतो. तो घरी जाणार तेवढ्यात तिकडं काय झालं, ती बासुंदी तिनं ठेवलेली, ते लहान मुलगा रडायला लागलं, ते घेतलं, त्याच्या नादी लागली. तेवढ्यात कुत्रं आलं आणि कुत्र्यानं बासुंदी तोडली. आता झाला का वैताग. तिनं ती राग राग बासुंदी उचलली आणि खापरामध्ये वतली. खापर कळलं का तुम्हाला. बरं झालं माझं नशीब तुम्हाला कळालं महाराज. गावाकडं ती जुन्या काळात लहान मुलांची घाण वगैरे भरण्याकरता ते खापर ठेवायचे. त्या खापरात त्यानं ती बासुंदी ओतली. तेवढ्यात पोरग पळत आलं. आई गुरुजी म्हणतात फराळ काय केलं. ती वैतागली होती, म्हणली केली बासुंदी. म्हणला कुठे, ओतली त्या खापरात. तिला काय माहिती हे काय करेल महाराज. त्यानं जे खापर उचललं ते पळतच गुरुजीच्या टेबलावरच नेऊन ठेवलं. आता गुरुजी बी असा बासुंदी प्रिय होता, म्हणजे इथं कोणी गुरुजी असलं तर समज बरं का.
त्यानं जरा बघावं का नाही, त्यानं खापर उचललं आणि जेच तोंडाला लावलं ते बासुंदी संपल्यावरच खाली ठेवलं. पुन्हा बघतो, अरे बाळ बासुंदी फार छान आहे, पण ही खापरात कस काय? तो म्हणला थांब आईला विचारून येतो. आता ते निरागस पळतच गेलं. आई बासुंदी खापरात कस काय? तिने सांगितलं खाशीन रे मुर्द्या, त्याच्यात कुत्र्यानं तोंड घातलं. गुरुजी कुत्र्यानं त्याच्यात तोंड घातलं. अरे पण हे खापर कशात? आई खापर कशाच आहे? राहू दे रे, ते सकाळी बाळाची घाण काढायला लागतं. गुरुजीच्या बासुंदी पोटातून उड्याच मारायला लागली. महाराज सगळी बासुंदी बाहेर पडली. विढाला विढाला रस विषयामध्ये कुणी वेड झालेलं आहे, कुणी रूप विषयामध्ये वेड झालेलं आहे, कुणी शब्दामध्ये वेड झालेलं आहे. शब्दाची दारूने आडवी लंगी. शब्द दरीमध्ये काय काय जण फिरतायत महाराज. काही माणसं तर कानात कायम हेडफोन घालून काय ऐकतात ते त्यांनाच माहिती. महाराज मला वाटतं पुढच्या जन्मी त्यांना देव कानच देणार नाही, म्हणणार लय गैरवापर केला तू, तुझे काही हे कान काय बाबा तुझे उपयोगीचे नाही. अरे वस्तू दिली म्हणजे काय त्याचा एवढा गैरवापर करायचा? मागच्या वाहनानं धडकवलं तरी कानात चालू. शब्दामध्ये वेडे झाले. गुरुवर्य परमश्रद्धेय बंडातात त्यांनी एक जुना दृष्टांत सांगितला बघा, तुम्हाला सांगतो. वाजवा टाळी बसलेली. विढाला विढाला माझ्याकडे जास्त वेळ नाही, पण शब्दामध्ये मनुष्य भुलतो कसा, वेडा कसा होतो ऐका. जुन्या काळातला दृष्टांत. आम्ही कीर्तनकार बहुतेक दृष्टांत जुन्याच काळातले सांगतो बर का, कारण आता जे घडतंय ते काही कीर्तनात सांगण्यासारखं नाहीच ना, कशाला सांगायचं आता. जुन्या काळात नवीन लग्न झालेल्या मुला मुलींनी परस्परांशी बोलायचं नाही असा नियम होता जुन्या काळात. आता काय तुम्हाला विश्वास बी बसेल का नाही आजच्या मुला मुलींना कोणाच ठाऊक, पण होते तसं. आणि त्यावेळी घरात सासू नावाचा प्राणी असा विचित्र असायचा महाराज, त्याला सुनेनं पोरानं बोललेलं अजिबात जमायचं नाही. मग असंच एकाचं लग्न झालं. लग्न होऊन 3 महिने झालं, दोघं बिचारे एक शब्द सुद्धा बोलले नाही. तो एके दिवशी तो मुलगा होता, तो रात्री शेतावरती काही कामानिमित्त झोपायला गेला. पहाटेची 5ची वेळ झाली आणि मग तो उठून घराकडे आला. तेवढ्यात त्याची ती बायको उठून घराच्या समोर सफाई करून सडा टाकत होती. सडा सारवण शेणाचा सडा टाकत होती. याला अंधारात दिसलं नाही, त्याला वाटलं कोण वहिनी आहेत कोण असतो, म्हणून त्याने विचारलं कोण आहे. कोण आहे म्हणून मालकाने विचारल्यावर हिला इतका आनंद झाला. 3 महिने झालं एक शब्द सुद्धा बोलला नाही ना, आज विचारतोय कोण आहे. तिनं असा पदर सावरूनच उत्तर दिलं मीच आहे. त्याच्या लक्षात आलं आपलीच बायको आहे, पण तो तिथून लगेच बाजूला झाला. का? हे म्हातारीनं बघितलं तर दिवसभर बोंबलत बसेल म्हणलं. तो बाजूला गेला, पण हिला इतका आनंद झाला महाराज, हिनं मंत्रच घोकायला सुरुवात केली. ते म्हणले कोण आहे, मी म्हणले मीच आहे. ते म्हणले कोण आहे, मी म्हणले मीच आहे. पदर खोचून मंत्र चालून सडा टाकायचं चालू. बघता काय सडा गेला ना पुढच्या गल्लीत. सासूबाई उठून आली, अगं काय चाललंय आज, काय ग्राम स्वच्छता अभियान आहे का काय, अख्ख्या गावात सडा टाकायचं काय चाललंय? ते म्हणली तसं नाही. ते म्हणले कोण आहे, मी म्हणले मीच आहे. ते म्हणले कोण आहे, मी म्हणले मीच आहे. तिला कळेना काय झालं. ती म्हणली फार हुशार आहेस, हात पाय धुवून भाकरी करायला बस. ते आतमध्ये गेली, भाकरी करायला सुरुवात केली. भाकरी थापायची, चुलीवरती भाजायची, टोपल्यात टाकायची. हे सगळं चालूच होतं, मंत्रही चालूच होता महाराज. ते म्हणले कोण आहे, मी म्हणले मीच आहे. ते म्हणले कोण आहे. अहो बघता काय 4 पायलीचं पीठ संपलं ना. सासू पूजा करून आली त्यावेळी तिने कपाळावर हात मारला, अगं आज काय सप्त्याची पंगत आहे का काय आपल्या घरी? ते म्हणले तसं नाही. ते म्हणले कोण आहे, मी म्हणले मीच आहे. ती शेवटी वैतागली. तिनं आपल्या मोठ्या मुलाला सांगितलं, बाबा हिला शेतामध्ये घेऊन काहीतरी काम लाव, काहीतरी वेड्यासारखं बडबड करते काय मला कळना झालंय. त्यानं शेतात नेला आणि सांगितलं, हे बघा या मिरच्याच्या 4 ओळी जे आहेत, 4 बेड आहेत तेवढे तोडा. ती म्हणली काही अडचण नाही. पदर खोचला आणि तोडायला सुरुवात. मंत्रही चालून मिरच्या तोडणंही चालू. बघता काय सगळा प्लॉटच संध्याकाळपर्यंत रिकामा करून टाकला महाराज. डोक्या इतका मिरच्याचा ढीग लागला. तो मला राम राम, आता एकदम हे कुठून यायचं. तो वैतागला, घरी आला ना आईला सांगितलं, आई काय चाललंय हे, मिरच्याचा ढीगच लावलाय. ती म्हणली तुला तुझ्या मिरच्याचं पडलंय बाबा, तो सडा बघ कुठं गेला आणि भाकरीचा ढीग बघ. 15 दिवस घरात भाकरी करायची वेळ येणार नाही.
तो म्हणला ती म्हणते काय तसलं, ते म्हणले कोण आहे? मी म्हणले मीच आहे. शेवटी त्याच्या आईनं त्याने विचार केला, म्हणले 100% आपली खात्री अशी आहे की बहुतेक हिला बाहेरच भूत लागलेलं असावं. बाहेर वासा म्हणतात ना आपल्या गावाकडं, बाहेर वासा हिला झाला असावा. मग काय करा? तिच्या मालकाला आईनं बोलून घेतलं आणि सांगितलं, बाळू तुझ्या बायकोला आपल्या शेजारच्या गावात जो दाढीवाला दिवृषी जाणता राहतोय ना त्याच्याकडे घेऊन जा. तो म्हणला काय झालं गाई? काय नाही बाबा, ती सकाळपासून बडबडच करते. ते म्हणले कोण आहे? मी म्हणले मीच आहे. ते म्हणले कोण आहे? मी म्हणले मीच आहे. माझी पक्की खात्री आहे तिला बाहेरच भूत लागले आणि त्यामुळे तिला तिकडे घेऊन जा. हे म्हटल्यानंतर त्याच्या सगळं लक्षात आलं. तो म्हणला आई हिला भूत लागलं हे खरंय, हिला भूतानं झपाटलेलं हे खरंय, पण भूत बाहेरच नाही, भूत घरातलंच आहे. विडाला विडाला काही जीव असे शब्दामध्ये वेडे झालेले आहेत. कोणी संपत्ती करता वेड झालेलं आहे, कोणी माना करता वेड झालेलं आहे. तुकोबराय म्हणतात, धन मान केले वेडे, सुखाने नदी बापुडे, सुखाने नदी बापुडे, सुखाने नदी बापुडे. धन मान केले वेडे, सुखाने बापुडे, माने केले वेडे, सुख नेते बापुडे. काही पैसा कमवण्याकरता वेडे झालेले, तर ज्यांच्याकडे पैसा आहे ते मान कमवण्याकरता वेडे झालेले. ज्याच्याकडे पैसा नाही त्याला अपेक्षा आहे दफाच मिळालं बाट झालं, काय करायचे आपल्याला. पण ज्याच्या खिशात दफाच आलेत ना त्याला वाटते नुसतं पैसे असून उपयोग नाही, जरा थोडं मान असलं म्हणजे जरा बरं असे वाटत. माना करता कोण काय करेल सांगता येत नाही महाराज. अहो आता दुसऱ्याचं कशाला, आमचं कीर्तन करायचं सांगतो, थोडक्यातच सांगतो. एका कीर्तनकाराचं कीर्तन चालू होतं आणि कीर्तनानंतर मध्ये विठोबरमय भजन झाल्यानंतर त्या कीर्तनकाराला 150 लोकांनी हार घातले महाराज. तुम्ही जागेत ना सगळे, 150 लोकांनी हार घातले. मग आता 150 हार घातल्यावर कीर्तनकाराचा चेहरा कसा हसरा व्हायला पाहिजे का नाही, पण त्याचा चेहरा मात्र पडलेला. मला बरं वाटलं नाही महाराज. मी पळत जाऊन त्यांच्या कानात विचारलं, काय महाराज 150 लोकांनी तुम्हाला हार घातले तरी तुमचा चेहरा पडलेला, तुम्हाला त्याचा आनंद झाला नाही का? त्याला सांगितलं, अहो महाराज काय सांगू तुम्हाला, 200 हाराचे पैसे वाटलेत, 150 झालेत, 50 जण कुठं गायब झालेत विचार करतोय. विठाला विठाला म्हणजे ह्यानच लोकांना हार आणण्याकरता पैसे दिले होते, तुम्ही हार आणून मला घाला. म्हणजे 2 हाना पण सरपंच म्हणा आमच्या गावाकडे म्हणते, माना करता वेळे झाले. पण हे जीवाचं वेड होणं व्यर्थ आहे. काय पिशे लागले या मूळ जना, काय नारायणा विसरली, महाराजांनी कपाळावर हात मारला. काय या लोकांना सांगा. सामान्य जीवाचं हे भुलणं आहे, सामान्य जीवाचं हे वेड आहे. जसं सामान्य तुम्हा जीवांना काही वेड आहे तसं संतांना सुद्धा काही वेड आहे. संतांना भगवंताच्या नामरूपाचं वेड आहे, नामरूपामध्ये भगवंताच्या संत वेडे झालेले आहेत. श्री संत नामदेवरायांचं चरित्र आपण बघा. रात्रंदिवस भगवंताच्या नामाचं वेड, संसाराचं काहीच बघायचं नाही. घरात एकूण माणसं 14 माणसाचं कुटुंब आणि त्या कुटुंबाच्या प्रमुख कर्त्यानं काहीच बघायचं नाही. संसार कसा चालेल का? अहो आपण रात्रंदिवस तटूनही नुसतं BSFच्या जवानासारखं, तरी कुठं तरी खड्डा पडलेला आहेच. जिथं आपण शिवतो त्याच्या शेजारीच फाटलेलं आहेच.
ज्यानं संसाराकडे काहीच बघायचं नाही त्याचं काय होईल? सगळं आबाळ झाली, घरामध्ये सगळी दुर्दशा झाली. सारखं देवाचं नामस्मरण, सारखं देवाचं नामस्मरण. आणि गोवानाई रागवली, म्हणली आता ह्या नामदेवाला काही बोलत नाही, पण ज्यानं ह्याला वेळ लावलंय त्याचं बघतेच म्हणली. आणि मग असा पदर खोचून असं रागात तावानच रावळाकडे निघाली. देवानं तिकडूनच बघितलं, गोनाई आपल्याकडे रागाने येते. देव असा थर 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 कापायला लागला. विशेष आहे का नाही? अहो, नुगडता बाळपणाची फुली मी आदान सृष्टी केली, राक्षस मारणारा देव. पण गोनाईला घाबरला आणि त्यानं मानच खाली घातली महाराज. तिकडून गोनाई आली आणि मोठ्यानं ओरडली, अगाये विठोबा पाहे मजकडे, अरे खाली काय पाहतो, माझ्याकडे पहा. काय म्हणून तू माझ्या पोराला वेळ लावलंस रे? रात्रंदिवस तुझं चिंतनच करतय, भजनच करतय, घराचं काय बघायला तयार नाही. तुझे काय खादले तो काय दिले, भले दाविले देव. पण अरे स्वतःला मोठा देव म्हणून घेतो, स्वतःला मोठा नेता म्हणून घेतो, नुसतं पोरांना मागं फिरवतो. म्हणजे असं गोनाई म्हणली देवाला, तुझे काय खाले तो काय दिले, भले दाखविले देव. तो असाच आहे. आणि म्हणून पुंडलिकानं तुला कायमचा उभा केलाय. तो खाली सुद्धा बस म्हणायला तयार नाही, कारण त्याला माहितीये तुला खाली बस म्हणलं का तो चित्तामध्ये शिरलाच आणि त्याला वेळ लावलंच म्हणून समजा. भक्तांना हे भगवंताच्या नामाचं रूपाचं वेड आहे महाराज. भगवंत भक्ताच्या देवाच्या नामरूपामध्ये वेडे झाले. तशाच गवळणी सुद्धा भगवान श्रीकृष्णाच्या स्वरूपामध्ये, त्याच्या नामरूपामध्ये वेड्या झाल्या. आणि म्हणून गवळणीचे उद्गार आहेत, तुझी संगती नाही कामाची, मी सुंदरा कोवळ्या मनाची, मज दृष्ट होईल साची, तुझी घेईन चर्या. संगती नाही कामाची, मी सुंदरा कोवळ्या मनाची, मददृष्ट होईल साची, तुझी घेईन चर्या, कसे वेड लाविले कानो गोवळिया. गवळणी भगवंताच्या नामरूपामध्ये, स्वरूपामध्ये अक्षरशः वेड्या झाल्या. श्रीकृष्ण परमात्मा दिसला, गवळणीच्या हातातलं काम तसंच राहायचं महाराज. झाल्या तटस्थ सकळ नेत्रपाती हो. भगवंतानं नुसती मुरली वाजवली तरी गवळणी वेड्या व्हायच्या महाराज. मुरलीच्या आवाजानं गवळणी काय झाल्या, भुलल्या महाराज. कोणी एकी कोणी एकी कोणी एकी
एक गवळण डोक्यावरती दहीदूत घेऊन बाजाराला निघाली होती. जात असताना रस्त्यामध्ये नेमकं श्रीकृष्णाचं तिला दर्शन झालं आणि कुठं निघाली आणि कशाला निघाली विसरूनच गेली. त्याच वेळ लागलं ना. जिकडं तिकडं डोळ्याला तिला तोच दिसायला लागला. बाजारात गेली. आता बाजारात गेल्यानंतर एक गंमत असते महाराज, विकणाऱ्याला जाहिरात चांगली करता आली पाहिजे. म्हणजे हे सगळीकडे हेच नियम आहे महाराज, जाहिरात चांगली त्याचा खप जास्त. जाहिरात करता आली पाहिजे. बरं ते बाजारात जाहिरात करणारे म्हणजे काय, असं आपल्या सामान्य आवाजात बोलत नाही, असा आवाज काढतात का माणसानं चमकून तिकडे बघितलं पाहिजे. काहीतरी समोर घेऊन बसायचं. आणि जो जाहिरात करतो, गावाकडे म्हण आहे, बोलणाऱ्याचे आंबाडे विकतात, न बोलणाऱ्याचा गहू तसाच राहतो. आणि गहू चढून गेलाय महाराज. आता काय सांगायचं, जिकडं तिकडं आंबाड्याचाच खेळ चालू आहे. गावाकडे बघायला कोणी तयार नाही. विडाला जाहिरात करता आली पाहिजे. काय जण करतात बघा, भारी आले इकडे, भारी आले इकडे, भारी आले इकडे. म्हणजे तिकडे काय हलकय का, ह्याच्याकडे भारी आलं. उन्हाळ्याचा दिवस, गारे गोडे गारे गोडे. आता गारण गोड नसल्यावर घेईलच कोण बाबा तुझं उन्हाळ्यात. तशी ही रोज जाहिरात करायची, दही. पण त्या दिवशी सगळं विसरूनच गेली महाराज. विकिता गोरस घ्या म्हणे हरी, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या. दही घ्या असं म्हणायचं सोडून गोविंद घ्या तुम्ही दामोदर घ्या. बायका हसायला लागल्या. बाकीच्या म्हणले हे न काय शुगरच्या गोळ्या खाल्या नाहीत कोण असतो, बाव चढल्यासारखी बडबड करायला लागली. खऱ्या अर्थानं ती भगवान श्रीकृष्णाच्या स्वरूपाला पाहून वेडी झाली. काही गवळणी भगवंताच्या वेणूला भुलल्या महाराज. वेणू वाजल्या गवळणी भुलून गेल्या. भुलविल कानावरती गवळणींच्या पडला की गवळणी वेड्यावर. हातातलं काम तसंच हातामध्ये राहायचं. झाल्या तटस्थ सकळ नेत्र पाती. एक गवळण तर सकाळी सकाळी दात घासत होती महाराज. मुंबई पुणे, पुणे मुंबई, मुंबई पुणे, पुणे मुंबई चाललं होतं महाराज.
आणि तेवढ्यात तिकडून सोरा ऐकू आला वेणूचा आणि ते तोंडातला ब्रश तसाच थांबला ना महाराज तिथे. दुसरी गवळण केर टाकायला चालली होती, पाठीमध्ये केर टाकला, वर हात केला आणि तेवढ्यात आवाज ऐकू आला. अर्धा केर खाली पडलेला ना अर्धा पाठीतून तसाच वर हात करून उभी. म्हणजे ते टीव्हीचं नेटवर्क गेल्यावर कसं चित्र तसंच थांबतं, तसं झालं ना महाराज. तिचा वरती हात, अर्धा केर पाठीमध्ये अर्धा खाली. वासरं गायींना पित होती, तिकडून स्वर ऐकू आला. पियायचं त्यांचं विसरूनच गेली महाराज, तशीच उभी राहिली. हे भगवंताच्या वेणूला गवळणी वेड्या झाल्या. विडाला आपण सामान्य जीवाचं वेड पाहिलं, तुम्हा आम्हाला कशाचं वेड आहे? विषयांचं वेड आहे. भक्तांना गवळणींना कशाचं वेड आहे? भगवंताच्या नामरूपाचं स्वरूपाचं वेड आहे, त्याच्या वेणूचं वेड आहे. आणि म्हणून त्याचा वेणू वाजला की गवळणी वेड्या होतात. हे गवळणींचं वेड भक्तांचं वेड आहे. मग म्हणले देव शहाणा आहे का? अहो शहाणा नाही, तो सुद्धा वेड आहे. भगवंताला कशाचं वेड आहे ते वेड अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. पाहावो भुलला भक्ती प्रेमाशी. बघा भगवंताच्या नाम रूपाची केवढी भूल आहे महाराज. म्हणणाऱ्याला प्रमाण सुद्धा आठवलं नाही महाराज. हे भगवंताचं नाम रूपाचा प्रताप, भगवंताच्या वेणूचा परिणाम आहे. भगवंताच्या वेणूनं गवळणी वेड्या कशा झाल्या हा विचार चालू असल्यामुळे सगळे वेडे होऊन गेले. भगवंताला सुद्धा वेड आहे. कशाचं आहे? भक्ती प्रेमाचं, भक्तीचं वेड आहे. भगवंत एखाद्या भक्तानं जर भक्ती केली तर एवढा वेडा होतो महाराज, त्याच्या माग मागच फिरत राहतो. त्याची सर्व काम भगवंत करतो. काकड्याच्या अभंगामध्ये दुसऱ्या मंगलाचरणातला पहिलाच अभंग आहे. उंच नीच काही नेणे भगवंत, तिष्ठे भाव भक्त देखून या. हा संपूर्ण अभंग बघा. भक्ती प्रेमामध्ये वेडा होऊन देव कसा भक्तांची कामं करतो याचं वर्णन या अभंगामध्ये आहे. तो घरी थांबतच नाही महाराज, सारखा भक्तांच्या माग, गोपाळांच्या माग, गोपिकांच्या माग. एकदा काय झालं, ब्रह्मदेवाची पत्नी सावित्री माता, भगवान शंकराची पत्नी पार्वती माता आणि रुक्मिणी माता या तिघी जणी गप्पा मारायला बसल्या. आता बायका जर गप्पा मारायला लागल्या तर त्या काय भागवतातल्या दशमस्कंदावर तिथं प्रवचन करतील का महाराज? नाही नाही, तिथं आपलं संसारातलं काहीतरी काढायचं. काही सासूची तक्रार कर, कोणाची तक्रार कर, पण या तिघींना सासू नाही, मग तक्रार कोणाची? नवऱ्याची. आता दुसरं कोण नाही तर काय करणार? गंमतच आहे महाराज. नवरा कितीही कर्तृत्ववान असू द्या, त्याचं माप घरी जाऊन विचारा, एकच माप सगळ्याचं माप. आमच्या त्यांना अजिबात ऐकू येत नाही, सांगा की मला पुढचं काय. आमच्या त्यांना अजिबात
बरं झालं राव, तुमच्याकडे कळत नाही म्हणतात, आमच्याकडे त्याच्या पुढचे म्हणतात. कितीही हुशार माणूस असू द्या, कितीही कर्तृत्ववान असू द्या, त्याचं मापच तिथं निघतं मान. त्या तिघी जणांची चर्चा चालू. अहो काय सांगायचं, सावित्री माता बोलू लागली पहिल्यांदा. अहो लग्न करताना मी विचार केला होता, बाबाला 4 तोंड आहेत. कुठल्या नाही कुठल्या एका तोंडानं सारखा हाय हॅलो काहीतरी माझ्याशी बोलत राहील, कशी आहेस काहीतरी बोलत राहील. पण कशाचं काय, ते अखंड वेदच गोखतोय रात्रंदिवस वेदाचं चिंतन. बोलायचं सोडा. म्हणलं कधी सुट्टीला फिरायला घेऊन जाईन, ह्याला सुट्टीच नाही कधी. हे मडकी घडवायचं काम सगळं ह्याच्याकडं, सुट्टी कधी. बरं ह्या मडक्याचं काही सोपं आहे का महाराज? एक प्रत तयार केली आणि बसला झेरॉक्स काढत, असं आहे काही? नाही महाराज, प्रत्येक वेळी नमुना वेगळा करावा लागतोय. किती डोकं चालवावं लागतंय महाराज. तो बी हुशार आहे महाराज, त्यानं सगळा फॅक्ट नाकावरच राबवला. नाक कोणाचं तरी वाकडं करेल, कोणाचं तरी खोपडं करेल, कोणाचं तरी लांब करेल, कोणाच्यात मध्येच मशीन पाय दिल्यासारखं करेल. अरुंद पूल आहे, वाहने चालवा, करतो तो महाराज. सावित्री माता म्हणते कशाचं काही अखंड मडकीच घडवतोय, वेळच नाही कुठं जायला. आता नंबर आला पार्वती मातेचा. ती म्हणली अहो तुमचं बरं आहे, आमचं तर काही सांगायसारखं का आता इथं माणसं. म्हणले काय झालं तुमचं? अहो तुमचं निदान अंगावरती कपडे तरी घालत असेल, पण आमच्याच्या तर काही अंगावर कपडे आहेत का काय? का गज चर्म व्याघ्रांबर, वाघाचं कातड, हत्तीचं कातड, पांघरचे काय करा. लोकांचे मालक आंघोळ झाली का वेगवेगळा परफ्यूम सेंट मारतात. आमचा मालक काय नाही, आंघोळ झाली का ती मड्याची पाठीभर राग घेतोय ना, अंगाला गोळ असते. मला तर सेल्फी काढायची सुद्धा लाज वाटायची असं पार्वती माता म्हणत होती. अहो आमच्या लग्नाचं तर काय तुम्हाला सांगू, लोकांच्या लग्नामध्ये तिथं सुटाबुटातली पोरं नाचतात, आमच्या लग्नाच्या वरातीत कोण नाचत होत? भूते वेताळ नाचते. हो हो, भूते वेताळ नाचती, हर्षयुक्त उमापती. भूत नाचायची. मी म्हणला हो चांगली सुटाबुटातल्या पोरांना मित्र करायचं, तुम्ही भूतांना काय मित्र केलं? तर मला म्हणतात त्या भूतापेक्षा ही भूत परवडली. भूत नाचता नाचता मिरवणूक स्मशानात आली. मी विचारलं आपलं घर किती लांब आहे? आपला 2 BHK किती लांब आहे? ते म्हणले हे काय, हीच आपला 2 BHK नाही, विदाऊट BHK हेच आपलं घर, स्मशानच आमचं घर. काय सांगायचे, तुमचं बरं आहे आमच्यापेक्षा. या दोघींचं बोलणं झालं ना. आता रुक्मिणी मातेचा नंबर आला. तिनं सांगितलं ग तुमचं कसंही असू द्या, पण निदान तुमचा मालक तुमच्या बरोबर तरी आहे, पण आमचं ध्यान हे घरी नाहीच. ह्या भक्ताचा अमुक काम कर, कोणाच्या गायी राख, कोणाची जनावर ओढून टाक, कोणाचं शेत खुरपू लाग, कोणाचं बाळंत पण कर, हे घरीच नाही. रमा म्हणे कैशी नवल परी देव बोलले वैष्णवा घरी. ज्या सुखा कारणे देव वेडावला, ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. परमात्मा घरी नाही. भक्तीचं त्याला एवढं वेळ आहे, जो भक्त भक्ती करतो त्याचे सर्व काम परमात्मा करतो, त्याच्या पाठीमागे फिरतो. संत जनाबाईंचं चरित्र आपल्याला माहिती आहे. जनाबाईंना जर दळायला सुरुवात केलं तर देवानं तिच्या बरोबर रात्री जनाबाईला पहाटे दळू लागायचं. तिकडं गोणायला ऐकू जायचं, जनाई तिकडं गाणं म्हणते दळते, पण तिला साथ नेमकं कोण देते? तिनं हाक मारायची, अगं जनाई कोण आहे तुझ्या बरोबर? ती गप्प बसली की तिनं मारायला धावायचं. तेवढ्यात देवानं विठाई नावाच्या नोकरनीचं रूप घ्यायचं. मी विठाई, तिला दळू लागतं. किती प्रेम भक्ताचं मार. जनाबाई गोऱ्या वेचायला गेली तर शेणी वेचू गेले राणा, पाठी मोरा उभा काना, माग उभा राहायचं त्यानं, आणि लगेच
पितांबरामध्ये शेणी म्हणजे गौऱ्या गोळा करायच्या महाराज. पितांबरा जनाबाई जर पाणी आणायला गेली तर देवानं पळत जायचं आणि जनाबाईच्या हातातली घागर हिसकावून घ्यायची आणि स्वतः पाणी आणून रानामध्ये ओतायचं. एवढंच नाही, झाड लोट करी जनी केर चक्रपाणी केर हरी चक्रपाणी केर हरी चक्रपाणी झाड लोट करी जनी केर भरी चक्रपाणी केर भरी चक्रपाणी केर भरी चक्रपाणी झाड लोट करी जनी केर भरी चक्रपाणी केर भरी चक्रपाणी केर भरी चक्रपाणी जनाई झाडायला लागली की देवानं पळतच पाठी घेऊन यायचं आणि तो गोळा केलेला केर भरायचा आणि दूर नेऊन टाकायचा. जनाई जर धान्य कांडायला लागली तर देवानं यायचं, जनाईच्या हातातलं मुसळ घ्यायचं आणि स्वतः धान्य कांडायचं. परमात्म्याचे ते सुकुमार हात महाराज हातामध्ये ते मुसळ धरून सर्व पितांबर घामानं भिजायचा. जनाबाईनं म्हणायचं, अरे बास कर आता, बास, हाता आले फोड. जणी म्हणे मुसळ सोड. अरे हाताला फोड येतील ती मुसळ सोडून दे. पण देवानं ऐकायचं नाही. धान्य कांडून झाल्यानंतरच देवानं थांबायचं. भक्तीमध्ये तो वेडा झालेला आहे. एवढंच काय, जनाईच्या केसाची गाठोळी झाली, स्वच्छता राखली नाही, केसाचा गोंधळा झाला. तर जनाबाई स्वतः लिहितात की भगवंतानं जनाईच्या डोक्यावरती लोण्याचा गोळा चोळला आणि कोमट पाण्यानं जनाईचं डोकं धुवून काढलं महाराज. आपुल्या हाते वेणी घाली जनी म्हणे माय झाली, माझी आई झाली ते. विठाला 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 आणि म्हणून पहावो फुलला भक्ती प्रेमाशी, शिदोऱ्या चोरोनी खाय वेगीशी. भगवंत भक्ती प्रेमामध्ये इतके वेडे झाले की सामान्य गोपाळाची शिदोरी सामान्य गोपाळाच्या डब्यातलं गुपचूप चोरून खायचा. मला सांगा, चोरी करणं मोठेपणाचं लक्षण आहे का कमीपणाचं लक्षण आहे? हो, म्हणजे तसं कलियुगाच्या दृष्टीनं मोठेपणाचंच लक्षण म्हणावं लागेल, पण आपल्या धर्मशास्त्राच्या दृष्टीनं चोरी करणं हे कमीपणाचं लक्षण आहे महाराज. पण ज्या परमात्म्याचं ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य ही ज्याची ताकद आहे, हे ज्याचं सामर्थ्य, अशा परमात्म्यानं चोरी करावी कमीपणाचं लक्षण आहे. पण हा कमीपणा देव घेतो का, तर तो भक्तीमध्ये वेडा झालेला आहे. विडाला वेडा झाला, वेडा झाला, वेडा झाला, वेडा लाचावला भक्तीशी. भक्तीला देव एवढा लाचावलेला आहे, सोकावलेला आहे की तो वेडा झाला. त्या वेडापायी स्वतःचा दर्जा काय आहे, स्वतःची पात्रता काय विसरूनच केला. आपुले ते थोरपण नारायण विसरला. मी ईश्वर आहे, मी जगताचा सत्ताधीश निर्माता आहे, ब्रह्मांड नायक आहे, हे देव विसरूनच केला.
एवढं सामर्थ्य. आणि म्हणून ज्यावेळी दुर्योधनाची शिष्टाई असफल झाली त्यावेळी दुर्योधनानं सांगितलं, देवा जेवण करा, व्यवस्था आहे, सगळी व्यवस्था आहे. देवाने सांगितलं, नाही, तुझ्या घरी 2 घास सुद्धा खाणार नाही, मी विदुराच्या घरी जेवायला जाईल. विदुर काकांना सांगितलं, मी घरी जेवायला येतोय. आता ते त्या काळातले पंतप्रधान होते, पण झोपडीत राहत होते महाराज. विदुर काका घरी गेले, पत्नी जवळ केळी नेऊन दिली आणि सांगितलं, आता देव येणार आहेत, मी काहीतरी घेऊन येतो, तोपर्यंत देवाला केळी दे. विदुर काका निघून गेले. देव विदुराच्या घरी तिथं आले आणि ते देवाला पाहून विदुराची पत्नी एवढी भक्तिमान होती महाराज, तिला भांबावल्यासारखं झालं. कुठं ठेवू देवाचा सत्कार, कसा करू, काहीच तिला कळेना. ज्यावेळी आपल्या अतिप्रेमातली व्यक्ती एखादी घरी येते त्यावेळी कळतच नाही महाराज, अगोदर पाणी द्यावं का, बसाय टाकावं का, पाय धुवायला द्यावं का, जेवणाचं बघावं, काही कळतच नाही. तसं तिला झालं. कसं बस देवाचा सत्कार केला आणि देवाला बसायला पाट टाकला आणि पाटावर स्वतःच बसली महाराज. आणि देव मात्र सारवणावरती खाली बसली. मग आता तिला आठवलं, त्यांनी केळी द्यायला सांगितली. मग ती केळी सोलायची आणि आतला गाभा मात्र स्वतः खायची आणि साल देवाकडे द्यायची. आता ही भक्तीमध्ये बांबावली होती, तिला कळत नव्हतं, पण ह्याला कळत नव्हतं का? हा सुद्धा खुशाल त्या स्टँडवरच्या शेळीसारखा महाराज तो पाहला की साल घ्यायचा, केळीची खाऊन टाकायचा, साल घ्यायची खाऊन टाकायचा. का? भक्तीसाठी वेळा झालेला आहे. विढाला विढाला पाहू फुलला भक्ती प्रेमाशी, शिदोऱ्या चोरून खाई वेगीशी. गोपाळांच्या डब्यातली शिदोरी चोरून खायचा. महाराजांनी वर्णन केले. काय शिदोरी होती? 5 पोळ्या 3 भाकरी, 3 कणवला एक पुरी. 5 पोळ्या 3 भाकरी, 3 कणवला एक पुरी. आम्हाधाडिले वरल्या तुरी, हे आधारिले वरल्या तुरी. आमचे टकावून खालचे तोरी. आमचे टकावणे खाल्ले दोरी. कानो बाबा, कानो बाबा, कानो कानो रे कानो गोडे आपुले बोलले, कानोबारे कानोबारी वडी. आपुले बोलले, कानोबारे कानोबारी वडी. आपुले बोलले, कानोबारे कानोबारी वडी. आपुले बोलले. 5 पोळ्या 3 भाकरी, 1.5 कानवला एक पुरी. आमची ठकवणी खाल्ली शिदोरी. गोपाळाने तक्रार केली, बाबा माझ्या डब्यात एवढं होतं सगळं आईनं दिलेलं आणि तू मात्र गुपचूप चोरून खातो. आजपासून असं कर, तुझ्या गायी आमच्यातून बाजूला का, तू आमच्या गटात नकोच. म्हणजे आता माणसं गटात घ्यायचा प्रयत्न करतात, पण गोपाळाने सांगितलं तू आमच्या गटात नको. मग काकूला ती येतो हरिक्षण भरी निवडीचा. देवानं सांगायचं, नका असं करू, नका मला बाजूला टाकू, मला तुमच्या बरोबर राहू द्या. कारण पाहू फुलला भक्तिप्रेमाशी, शिदोऱ्या चोरोनी खाय वेगेशी. असा भक्तिप्रेमामध्ये बोललेला परमात्मा, त्याचं स्वरूप कसं आहे? जो परिपूर्ण परब्रह्म व्यापक गे माये, तो गोकुळे गायी चारित आहे. जो स्वतः परिपूर्ण आहे. परिपूर्ण म्हणजे त्याची जी परिपूर्णता आहे ती निरपेक्ष अशा प्रकारची आहे, बरं का? भगवंताला स्वतःला परिपूर्ण होण्याकरता दुसऱ्याच्या सहकार्याची गरज नसते, त्याला निरपेक्ष परिपूर्णता म्हणतात. निरपेक्ष मोठेपणा तोच असतो, तो प्राप्त करण्याकरता दुसऱ्याचं सहकार्य त्याला घ्यावं लागत नाही. विडावला विडावला निरपेक्ष परिपूर्णता त्याला म्हणतात. त्याला कुणाच्या सहकार्याची गरज नाही. परमात्मा स्वतःच प्रकाशन स्वतः करतो. म्हणून भगवान श्रीकृष्णाच्या अवताराला परिपूर्णतम अशा प्रकारचा अवतार मानलेला आहे. जसा समुद्र आहे तो स्वतःच्या सामर्थ्यानं परिपूर्ण आहे. असं कधी झालं का गेल्या वर्षी दुष्काळ पडल्यामुळं समुद्र जरा आटून गेला
असं होतं का? असं नाही. यथा लाभेन संतोके अलाभेन पारुके, जैसा पाऊसे विन न सुके समुद्र जैसा. ज्ञानोबराय म्हणतात पाऊस नसला म्हणून समुद्र कोरडा पडलाय असं कधी झालंय का? नाही नाही. त्याचं जे सामर्थ्य आहे ते स्वयंसिद्ध आहे. तसं देवाचा मोठेपणा स्वयंसिद्ध आहे. म्हणून तो परिपूर्ण आहे, परब्रह्म आहे. परब्रह्म म्हणजे परात्पर, सर्व चार वाणीच्या पलीकडचा आहे. असा अवांग मनस गोचर म्हणजे जे मनाची नखी न लगे, बुद्धीची दृष्टीनं रेगे, ते इंद्रिया किरजोगे काय होईल. म्हणजे असा सर्व तत्वांच्या पलीकड निरपेक्ष परब्रह्म असणारा परमात्मा, पण तो गोकुळामध्ये गायी चारतोय. विढाला एखादी गोष्ट गळी उतरवण्याकरता संतांची पटवण्याची काही पद्धत असते. एकीकडे देवाचा मोठेपणा सांगायचा आणि भक्तीमध्ये तो वेळा कसा आहे त्याच्याकरता तो काय करतो. विश्वाचा जनिता म्हणे यशोदेशी माता. हो, सर्व विश्वाची आई, माता धाता पितामहा, विश्वाचा आई बाप मीच आहे असं म्हणतो आणि तो यशोदेला मात्र आई म्हणतो का? भक्तीमध्ये वेळा झालेला. एवढंच नाही, पृथ्वी जेने तृप्त केली त्याशी यशोदा भोजन घाली. पृथ्वीची सर्व तृप्तता ज्याच्या हातामध्ये आहे तो मात्र आईला म्हणतो, आई मला यशोदे घराकडे चाल, मला जेवू घाल, मला भूक लागली, मला जेवायला दे. आश्चर्य का नाही? म्हणून विश्वाचा जनिता म्हणे यशोदेशी माता, पृथ्वी जेने तृप्त केली त्याशी यशोदा भोजन घाली. नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे कोडे. विढाला विढाला तसं असा असणारा परब्रह्म परमात्मा, परिपूर्ण परमात्मा, पण तो गोकुळामध्ये गायी चालतो. कारण गायीचं महत्व काय आहे जगाला कळावं म्हणून स्वतः परमात्म्यानं गायीची सेवा केली. मला आता गायीच्या बद्दल जर बोलायचं म्हणलं तर आपली वेळ संपत आली. अजून भगवान परमात्म्याचं चरित्र आपल्याला थोडक्यात सांगायचं. गायीचं महत्व सांगू लागलो तर संपूर्ण कीर्तन पुरणार नाही. पण आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीचं एवढं स्थान आहे की संपूर्ण सर्व देवदेवतांचं दर्शन आपण एका गायीमध्ये करतो. एवढं आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीचं महत्व आहे. आणि म्हणून पूर्वीच्या काळी एखादा विद्यार्थी जर आश्रमात शिकण्याकरता गेला तर त्याला काही काळ फक्त गायी राखायला लावायची, गायीची सेवा करायची. त्याच्यानं त्याचे अंतःकरण शुद्धी होणार आणि मग त्याला ज्ञानाची प्राप्ती होणार. अशी आपल्या धर्मामध्ये परंपरा आहे. म्हणून गायीचं स्थान परमात्म्याने जगाला दाखवून दिलं. असा परात्पर ब्रह्म असणारा परमात्मा तो गोकुळी गायी चारित आहे. पाहावो फुलला भक्ती प्रेमाशी, शिदोऱ्या चोरून खाये वेगेशी. विठोबा रखुमाई जय जय विठोबा. ताळी वाजवा बोला. Bye.
जो परिपूर्ण परब्रह्म व्यापक गेम आहे तो गोकुळे गायी चारित आहे. पहा ओ फुलला भक्ती प्रेमाशी शेदोऱ्या चोरणे खाय वेगीशी. एका जनार्दनी व्यापक देखा तो गोकुळे चोरी करी कौतुका. नाथ महाराज म्हणतात असा व्यापक असणारा देशकाळ व्यक्ती अवस्था या सर्व परिच्छेदाच्या पलीकडचा असणारा व्यापक असणारा परमात्मा पण तो कौतुकानं गोकुळामध्ये चोरीसारखं कर्म करतो. स्वतः सर्व गुणांना षडगुण ऐश्वर्य संपन्न असताना त्याला चोरीसारखं एक कमी दर्जाचं काम करणं त्याला त्याचा मोठेपणा त्याचा कमीपणा वाटत नाही. स्वतःचा दर्जा विसरून देव भक्तांकरता कौतुकानं या चोरीच्या लीला करतो. असा परमात्मा भक्ती करता वेडा झालेला आहे. पहा ओ बोलला भक्ती प्रेमाशी शिदोऱ्या चोरोनी खाई वेगेशी. या परमात्म्यानं लीलेनं चोरीसारखं कर्म कसं केलं त्या लीला आपण थोड्याच वेळामध्ये पाहून आपल्या सेवेला विराम देणार आहोत. देवाधी देवा जगत्रया भगवान श्रीकृष्ण परमात्मा द्वापार युगामध्ये वसुदेव देवकीच्या पोटी कंसाच्या कारागृहामध्ये परमात्म्याचा जन्म झाला. त्याचं वर्णन करताना महाराज वर्णन करतात. श्रावण वद्य अष्टमीशी रोहिणी नक्षत्र ते दिवशी बुधवार परियशी श्रीकृष्ण मूर्ती प्रगटले. रात्रीच परमात्म्याला टोपलीमध्ये घालून वसुदेवानं गोकुळामध्ये यशोदा मातेच्या पुढ्यामध्ये आणून ठेवलं आणि सकाळी ज्यावेळी गवळणीने बघितलं त्यावेळी सर्वत्र चर्चा सुरू झाली. गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला. 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 एक धावे पुढे यशोदेला मुलगा झाला त्यावेळी गवळणींनी सगळीकडे ही बातमी पसरवायला सुरुवात केली. बर का, बातमी पसरवण्याच्या बाबतीत आमच्या ह्या मावशांचा कोणी हात धरायचा नाही. एखादी गोष्ट ह्यांना कानात सांगून बघा, सगळ्या अंधेरीत झाल्याशिवाय राहणार नाही. मला
सकाळी तुम्ही सांगितलं दुपारपर्यंत सगळीकडे बातमी पसरलेली असणार. तसं त्या गवळणींनी सगळ्या गवळणींना सांगितलं नंदाला मुलगा झाला. कारण असं आहे, नंदाला मुलगा झाला या गोष्टीचा आनंद सगळ्या गोकुळाला झाला होता. कारण नंद त्यालाच म्हणतात की जो दुसऱ्याला आनंद देतो. आनंद ददाती इति नंदः. बर का, एखाद्याच्या घरी दुःख झाल्यानंतर दुसऱ्या माणसाला सहज दुःख होईल आश्चर्यच नाही महाराज. पण एखाद्याच्या घरी सुखाचा प्रसंग झाला त्यावेळी दुसऱ्याला सुख वाटलं पाहिजे, तो खरा भाग आहे. नाही असं कधी कधी होतं, जो दुसऱ्याला सुख देतो त्याच्याच बाबतीमध्ये हे घडतं, जो दुःख देतो त्याच्या बाबतीमध्ये हे घडत नाही. कारण हे जग म्हणजे एक प्रकारची शेती आहे महाराज. तुम्ही जे पेराल तसं उगवेल. काही माणसं म्हणतात अहो लोक माझ्याशी असं का वागतात मलाच कळत नाही. आता तू लोकांना सारखं पायात पाय घालत असशील तर लोक कशी वागतील? तुला दगड मारत नाही ह्याच्यातच लोकांचा धन्यवाद व्यक्त करतात. म्हणून नंद लोकांना आनंद देत होते म्हणून त्यांना मुलगा झाला, सगळ्यांना आनंद झाला. विडावला आणि म्हणून सर्व गवळणी धावत आल्या. परमात्म्याला सगळ्यांनी पाहिलं आणि देवानं पहिली लीला केली. सर्व गवळणीचं चित्तच भगवंतानं चोरून घेतलं. चित्त चोरी येले नंदाच्या नंदने, तुका म्हणे येणे गरुड ध्वजे. गवळणी तिथं देवाला बघितलं आणि तिथंच उभ्या राहिल्या महाराज. जायलाच तयार नाही. गर्दी झाली. शेवटी यशोदेला म्हणावं लागलं अगं तुम्ही ना या. ते म्हणले हे काय आलोय की या म्हणजे काय, तुम्ही आता जागा खाली करा, निघा आता, वेळ संपत आली, आटपा तुमचं, असं म्हणण्याची वेळ आली का नाही. म्हणून गवळणीचं चित्त भगवंतानं चोरून घेतलं. सर्व गवळणींनी देवाला स्नान घातलं आणि पाळण्यामध्ये टाकलं. झोका गवळणी देऊ लागल्या आणि झोका देताना पाळणा मांडल्या. तो पाळणा नामदेवरायने लिहून ठेवला महाराज. जो 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 रे मधुसूदना जगजीवना प्रथम अवतारी स्तवन